आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मोदींनी कोणतं कुटुंब सांभाळलं? शरद पवारांचा पलटवार। जो कुटुंब सांभाळू शकला नाही तो महाराष्ट्र काय सांभाळणार? मोदींनी केलं होतं वक्तव्य। या वयात जो कुटुंब सांभाळू शकत नाही तो महाराष्ट्राला काय सांभाळणार असं थेट मोदी मुलाखतीमध्ये म्हणाले। असं की मला म्हणता येईल त्याच्याबद्दल की त्याने कुठून सांभाळलं। सगळं बोलायचं आणि बोलायचं नाही म्हणायचं ही पवारांची पद्धत आहे, पण मोदींचं जीवन एका खुल्या पुस्तकासारखं आहे। जेव्हा तुम्ही त्यांच्या विरोधात भाष्य कराल तेव्हा ते उलटून तुमच्यावर येईल। फडणवीसांची पवारांवर टीका। उद्धव ठाकरेंवर मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये हीच प्रार्थना। ठाकरेंना अडचणीत मदत करणारा पहिला मीच असेल या मोदींच्या वक्तव्यावर पवारांचं उत्तर। त्यांनी दाखवलं असेल आमची प्रार्थना ही आहे की उद्धव ठाकरेंना यांची मदत घ्यायची वेळ येऊ नये। पंतप्रधान किती वेळा महाराष्ट्रात येतात यावरून त्यांना आत्मविश्वास नाही हे स्पष्ट होतं। मोदींच्या दौऱ्यावर शरद पवारांची टीका। मोदींकडून महाराष्ट्राला आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याचं काम पराभव दिसत असल्यानं मोदी खोटा बोलत आहेत। संजय राऊतांचा हल्लाबोल। महाराष्ट्राला आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याचं काम ज्या नरेंद्र मोदींनी केलं, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष ज्यांनी तोडला पैशाच्या बळावर, त्यांच्यावर काय विश्वास ठेवतात त्यांच्या बोलण्यावर? आज ते पराभूत होत आहेत, त्यांच्या पायाखाली जमीन सरकते। मोदी आमच्याकडे डोकावून पाहत आहेत। मोदींनी कितीही खुणावलं तरी मवियातील कोणताही घटक बळी पडणार नाही। मोदींच्या ठाकरेंबाबतच्या वक्तव्यावर राऊतांकडून भूमिका स्पष्ट। मोदींनी कितीही डोळे मारले, खुणावलं खिडकीतून, गच्चीवरून, फटीतून, दारातून, पायरीवरून, तरी महाविकास आघाडीतला कोणताही घटक बळी पडणार नाही। निवडणूक झाल्यावर ठाकरे मोदींचं पुन्हा जोडू शकतं प्रकाश आंबेडकरांचा दावा। उद्धव ठाकरे केवळ मुस्लिम मतांसाठी काँग्रेससोबत असल्याची ही टीका। प्रकाश आंबेडकरांनी वंचितचे उमेदवार निवडून आणावेत। कल्याणमध्ये ठाकरेंनी कमजोर उमेदवार दिल्याच्या आंबेडकरांच्या वक्तव्यावर राऊतांचं प्रत्युत्तर। 2029 पर्यंत शिंदेच मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करतील। मोदींनी 100% शब्द पाळला। 116 आमदार असतानाही शिंदेंना सीएम केलं। तानाजी सावंत यांचं वक्तव्य।